जिल्हास्तरीय अटल क्रीडा महोत्सवानिमित्त बोंडगाव देवी येथील महिलांचे व कार्यदक्ष समितीचे उत्कृष्ट श्रमदान। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी येथे 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2025 5 दिवसीय जिल्हास्तरीय अटल क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय लायकरामजी भेंडारकर यांच्या उत्कृष्ट कार्यप्रणालीने ग्रामीण जिल्हा परिषद क्षेत्रातील बोंडगाव देवी येथील 5 दिवसीय जिल्हास्तरीय अटल क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी बोंडगाव देवी येथील बचत गटातील महिला तसेच पुरुषांनी श्रमदानाच्या माध्यमातून केलेले उत्कृष्ट असे कार्य आढळून आले। गोंदिया जिल्ह्यातील 8 तालुक्यातून आलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व येणाऱ्या पालकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता कार्यदक्ष समिती गठीत करून विशेषतः काळजी घेण्यात आली। विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था, सकाळचा चहा नाश्त्याची व्यवस्था व जेवणाची व्यवस्था याकडे विशेष लक्ष देण्यात आले। ताज्या फळभाज्या, उत्कृष्ट दर्जाचे जेवण व फिल्टर केलेल्या आरोचे शुद्ध पाणी आणि रोजच्या जेवणात 1,500 ते 2,000 विद्यार्थ्यांची संख्या होती। माननीय राधेश्यामजी झोडे, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 26 डिसेंबर 2025 ला खेळाडू मुलांना व उपस्थित सर्वांना बालुशाही, पापड, सलाद व गोड जेवणाची व्यवस्था करण्यात आली। बोंडगाव देवी नागरिकांचे, मानवता महाविद्यालयाचे व बचत गटातील महिला तसेच पुरुषांचे श्रमदान जिल्हास्तरीय अटल क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यास मोलाचे ठरले। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज। नमस्कार, मी दिगंबर नंदेश्वर, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी गोंदिया अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी या ठिकाणी जिल्हास्तरीय अटल क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि मी या ठिकाणी या अटल क्रीडा महोत्सवानिमित्त मुलांच्या भोजनालय जेवणाच्या ठिकाणी मी या मुलांच्या भेटीसाठी आणि जेवणाच्या विषयी माहिती घेण्यासाठी ह्या ठिकाणी आलेलो आहे। तरी आपण येथील ह्या विद्यार्थ्यांकडून, खेळाडू विद्यार्थ्यांकडून जेवणाविषयी कशा प्रकारची माहिती आहे तर आपण या ठिकाणी विचारूया। दादा, इथं तुझं नाव काय? मोहित विलास शिवणकर। जेवण कसं आहे? चांगला। कालचं जेवण कसं होतं बेटा? चांगला। दररोजही तुम्हाला जेवण कशा प्रकारे मिळते? चांगला। काय काय मिळते? सकाळी नाश्ता वगैरे? सकाळी काय मिळते? चाय। अजून? भात। जेवण कसं मिळते बेटा? चांगला। चांगला। जेवण चांगलं आहे? हो। बढिया घरच्यासारखं जेवण मिळते? हो। काही जेवण असं काही खराब मिळतो का? नाही, चांगला मिळतो ना? हो। तर या ठिकाणी पहा, मुलांकडून सुद्धा आपण मनोगत व्यक्त केलेलं आहे। मुलंसुद्धा या ठिकाणी जेवणाविषयी स्तुती करत आहेत। जेवण चांगल्या प्रकारचं आहे आणि घरच्यासारखं जेवण या ठिकाणी मुलांनासुद्धा दिलं जात आहे आणि या ठिकाणी 8 ते 10 स्टॉल ह्या जेवणाचे लावलेले आहेत आणि यामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी या मुलांची काळजी घेण्यात येत आहे। तर दादा, जेवण कसं आहे? चांगला आहे। आजच्या जेवणात काय आहे? दाल, वांगा, भात। जेवण कसं मिळतं तुम्हाला? चांगलाच मिळतो। काही त्रास नाही। ठीक आहे, धन्यवाद। तर आज या ठिकाणी पहा, हे जेवणामध्ये हे भात आहे, हे वरण आहे, दार वरण आहे, फोडणीचं वांग्याची भाजी आहे आणि या ठिकाणी ह्या ज्या महिला आहेत, ह्या सर्व महिला स्वयंसेवक म्हणून बचत गटाच्या माध्यमातून या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी जेवणासाठी हे मदत करून राहिले, वाढण्यापासून स्वयंपाकापासून। आणि या ठिकाणी हे कार्यदक्ष समिती आहे, ह्या समितीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जेवणाची व्यवस्था केली जाते। मुलांना चांगल्या प्रकारे जेवण मिळालं पाहिजे आणि त्यांचे कोणत्याच प्रकारची असं दुर्लक्ष न होता या ठिकाणी त्यांची काळजी घेतली जाते। तर ह्या समितीचे अध्यक्ष आहेत, तर सर आपला परिचय? देवलाल मोतीराम मानकर, सेवानिवृत्त शिक्षक। तर तर मानकर सर आहेत, यांच्याकडून आपण या जेवणाविषयी या नियोजनाविषयी असं कोणत्या प्रकारच्या सकाळपासून त्यांची ते नियोजनबद्ध पद्धती आहे ते आपण त्यांच्या मनोगणातून आपण घेऊया। तर सर, सकाळी कोणत्या प्रकारचे तुम्ही हे करता? दिनांक 24ला 25 डिसेंबरला आपला टुर्नामेंट सुरू झाला। त्यामध्ये सकाळी भोजनामध्ये भाजी होती, वांग्याची भाजी, वांग्यामध्ये आलू आणि गोबी
हे सकाळच्या पाळीमध्ये. आणि सायंकाळच्या पाळीमध्ये फ्राय, दाल फ्राय. आणि सकाळी नाश्ता. आणि दुपारी चहा केले जाते. नाश्त्यामध्ये चणा असते, त्याच्यामध्ये निवड आलूपाव नसते, चणा आणि आलूपाव. दुसऱ्या दिवशी काय दिलं? दुसऱ्या दिवशी म्हणजे कालची गोष्ट ना, काल आम्ही आणि चण्याची डाळ मिरचीवर. मिक्स केलं. आणि आज काय आहे जेवणामध्ये? आज सकाळी आलूपोहा झाला. आणि आज वांग्याची भाजी, आलू वांगा आहे. आणि हे पातळ भाजी आहे, ज्याला गोरभाजी, पालक आणि गोरभाजी मिश्रित असते त्याच्यामध्ये. डाळ भाजी. तर किती विद्यार्थी रोज जेवतात इथं? जवळजवळ आता 2000चा होता. आता आजचा 2000 पर्यंत झाला. हां. तर बघा, या ठिकाणी आज 2000 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी जेवण झालेलं आहे. आणि यामध्ये हे सर्व कार्यदक्ष समिती आहेत, यामध्ये हे स्वयंसेवक आहेत. सर्व या ठिकाणी मुलांच्या या खेळामध्ये सहभाग घेऊन त्यांना हे जेवणाविषयी मदत करतात. आणि अशा प्रकारचं घरच्या पद्धतीनं चांगल्या प्रकारचं जेवण या ठिकाणी दिलं जात आहे. आणि अशाच प्रकारचे त्यांचं नेहमी विद्यार्थ्यांना जेवण मिळत राहील, हे त्यांनी या माध्यमातून आपल्याला इथं सांगितलेलं आहे. तर धन्यवाद सर, आपण याबद्दल अशा प्रकारचे हे जेवण आणि हे मुलांना मदत करत आहात आणि मुलांची काळजी घेत आहात. तर तुम्ही कशा माध्यमातून, म्हणजे तुम्हाला काय रोजी वगैरे दिला जातो का? नाही, आम्हाला रोजी वगैरे नाही आहे. आम्ही बचत गटाच्या महिला आहोत आणि एक आपल्या गावाच्या मदतीसाठी सगळ्यांचा कार्यक्रम आहे. आणि आम्ही सगळेजणी महिला गटाची आहे, इथं मदत करतो. काही लोक बदनाम केलं का जेवण बरोबर देत नाही म्हणून, बरोबर आहे का? नाही, हे खोटी गोष्ट आहे. लोकायला म्हणाला काय नाही लागत, ज्यांचं त्यांनाच माहीत राहते. सगळंच काही बरोबर होत आहे, काही नाही आहे. तर या ठिकाणी पहा, ह्या बचत गटाच्या महिलासुद्धा या ठिकाणी एक स्वयंसेवक, एक श्रमदान म्हणून मदत करत आहेत. आणि या ठिकाणी आम्हीसुद्धा या ठिकाणी येऊन आम्ही चौकशी केली, पाहणी केली असता जेवण चांगल्या प्रकारे उच्च दर्जाचं जेवण आहे. तरी पण या ठिकाणी या आजच्या या अटल क्रीडा महोत्सवानिमित्त आपल्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर सर यांनी एक असा पिढा उचलला आणि त्यांची ही एक उत्कृष्ट असे सफलता या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे.